मित्रांनो, आज बनवून भेटणार आहे बढियापैकी शेवड्या. हे बघू शकता, इकडे शेवड्या काढलेल्या आहे. आता याच्या समोर काय करायला लागते? हा, आई सांग ना. मम्मी एकदम रागात आली. खाऊन काय झालं? हा, तर माहित नाही मित्रांनो. आता इथे पूर्व तयारी सुरू आहे थोडीफार. बघू शकता इकडे कढई आहे. कढईमध्ये हा दिवसभराचा किती तर मित्रांनो, फ्री मध्ये कोणतीच गोष्ट भेटत नाही. जसं उदाहरण हे आहे. उदाहरण नाही तर काय आहे? हा, अहो काय होते गाई देऊन द्यावा कडून शेवड्या. एवढं येणं म्हणून राहिलं पोरग. मला असं नाही, हे बसून येतील त्याला इथं. मला माहित आहे दुखून कुठं राहिलं, चुकून कुठं राहिलं. मावलं काय होते ग बडा? काय होते तो? तर मित्रांनो, आता इथे कांदा कापणं सुरू आहे. कांदा तो नाही हा, दिसून नाही राहिला काय? नाही, अरे माहित पाहिजे कसं आहे. मला माहित आहे, बाकीच्या नाही माहित ना. काय तुम्ही उज्ज्वला बाई आहे म्हणून. तुमचं काम करण्याचं एवढं खतरनाक नाव आहे म्हणते का? तुमच्या हातचा जो स्वयंपाक आहे बोट तुटून जाते म्हणते. गोष्ट खरी? बोटून फोटो सुटून. हा, बाई पाठ सांग मला. बाई पाठ दुखून राहिली. मला जीव मळकून राहिला. माझ्या कामात मन नाही लागून राहिलं मला. तर मित्रांनो, इकडे पाठ दुखलं त्याकडे घेऊ पाहिजे सांगून द्या कॉमेंट मध्ये. देऊ मग उज्ज्वला बाईले त्याची डोस. म्हणजे दिवसभर रांदा. अरे काय होते ग, एवढं साजरं करून देऊ शकतो तू स्वयंपाक? मी माझी बात काही सरकू नको तू. इथं जास्त चपराशीपणा पिरू नको. तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे एकदम जबरदस्त. हा, आता इकडे कांदा चिरलाय. त्यानंतर हा कांदा बघू शकता इकडे कढाईमध्ये टाकला. आता काय टाका लागते आई? पाणी. हा, तर पाणी टाका लागते. तर इकडे बघू शकता गरम असं कोळमट पाणी पण केलेलं आहे. गरम सुरू आहे गॅसवर. आता तेल टाकलं आणखी थोडस. म्हणजे किती पद्धतशीर काम करते याची हे करू शकता. आणि हा शेवडा म्हणजे तिखट बनवणार आहे. तर ते आताच तर एकदम मॅगी सारखे वाटत आहे. पण मॅगी सारख्या आणि मॅगीपेक्षा जबरदस्त त्याची टेस्ट होणार आहे. याच्यात आता थोडंसं काम ते अद्रक म्हणतो जिरे टाकलेला आहे. आणि आता याला मस्त गार्निश म्हणजे भाजत आहे. पाहून घ्या, मी बी शिकून देईन असं करता करता. मग काय उज्ज्वला बाईचं काम एकदम सोपं होऊन जाईल. म्हणजे काय की मी स्वतः तर नाही करणार, उज्ज्वला बाईलाच करून सांगणार अजून. आता त्याच्यामध्ये काय टाकत आहे? कडुलिंबाचा पाला, गोड लिंबाचा पाला. कडू म्हणतो सॉरी. कसं आपण स्वयंपाक करत नाही, फक्त खाण्याचं काम करतो. आता उज्ज्वला बाई सांगून राहिला तर पाहून घ्या शेवड्या कशा करते. नाही हे बघू शकता पेटारा. आता याच्यात स्पेशल मसाले आहे. सर्वात पहिलं तर आले हे तिखट, त्याच्यानंतर हिरोती, मीठ वगैरे सर्व एकदम मिक्स केलेलं आहे याच्यात. आणि आता हे पटकन पाकस याच्यात टाकते तडकन. हे बघून घ्या, म्हटलं तुम्हाला तडकन हिरोती तिखट मीठ सगळं मसाले झाले याच्यात मिक्स. आता बढियापैकी थोडस स्वादनुसार आपल्या मीठ पण टाकलं. तुम्ही पण आपल्या हिशोबानेच टाकायचं. तर असं आहे. पटकन पाहून घ्या टाकल्या शेवड्या. पण इकडे बनवता बी नाटकच सुरू आहे. काय नाटक काही तर हात असं मला हात नाही करून देऊन राहिला तर. असं आहे बघा आता बढियापैकी शेवड्या. आता त्या लाल येऊन राहिल्या थोड्या कलर मध्ये मिक्स होऊन राहिले त्याच्यात बढियापैकी मसाले हे ते. उज्ज्वला बाई म्हणजे बाई आई बनवून देऊन राहिला. पाणी केवढं टाकलं त्याच्यात गरम? तर मग याच्यात गरम पाणी सोडा लागतं. नंतर सोपं आहे बनवणं. तर मला तर बनवता येते, पण मी आईले कोण बनवून मागतो. कारण की आपले हात खराब नाही झाले पाहिजे. फालतू एवढी मेहनत नाही करायला लागली पाहिजे म्हणून. नाही तर मी तर सहज बनवू शकतो. मला माहित आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी कोणतं पण काम करायला एक्सपर्ट आहे.
आता शेवडा होय आपण तर असंच बनवू शकतो, पण कसं आहे आपल्या हातची टेस्ट तेवढी खास नाही. आता याच्यात गरम पाणी सोडलंय, गरम पाणी सोडलं बढियापैकी. आता याला एकटं अजून चांगलं खाली पूर्ण मिक्स करत जायपर्यंत करायचं आहे. म्हणजे टेस्ट चांगली बनली पाहिजे म्हणून आपण करत नाही तर आपण तर एक्सपर्ट आहे. अरे बाबा नाही आले. तर या बघू शकता आपल्या तर शेवड्या कशा चकमक चकमक बढियापैकी लाल झालेल्या आहे. लाल नाही म्हणजे कलर येऊन आला त्याला म्हणा. नाही तुमचं वावर आहे, तुम्ही जायला पाहिजे होतं काकू आज. हे बघू शकता आपल्या शेवड्या ह्या बनवून झालेल्या आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला खूप असं केल्याबद्दल. पण तुमचा आवाज म्हणजे एकदम कमी सायलेंट बोलता तुम्ही खूपच. तर आता मॅडम बनवणार आहे त्यांच्याकडचा चहा. आपल्या शेवड्या झाल्या बनून, तर आता खाऊन पाहतो पहिले आणि मग सांगतो तुम्हाला कशा बनवल्या उज्ज्वला बहिणी. तो बंद इकडे प्रोसेस झाली आहे चहा बनवायची सुरू. काय झालं थंडी चहा पत्ती टाकली आणि चहा म्हणजे एनर्जी बूस्टर आहे म्हणतं यांचं. हे बघू शकता आता चहा पूर्णपणे बनवून राहिला. चहा बनवण्यात तर वेगळीच खुशी आहे. तर मित्रांनो आता मी खातो तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.